हॅलो गाईज, मी आलो माझ्या चॅनलवर आणि आज मी एवढ्या दिवसानंतर ब्लॉग टाकतो कारण की आज म्हणजे सुट्टी पडली, समर वेकेशन चालू झालं वगैरे वगैरे. तर आता मी आहे ना आता एक ब्लिंकिट हाऊस बनवणार आहे. खूप फेमस आहे, म्हणजे मला पण असं बनवायचं होतं. तर मी त्याच्यासाठी एक जागा चुनली आहे, ती तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघू शकता, ही ती जागा आहे. या जागेवरतीच करणार आहे ते ब्लिंकिट हाऊस. आणि माझ्याकडे असे 2 पुठ्ठे आहेत, त्याच्या मी खाली काय असे पुठ्ठे आहेत ते बघू शकता. त्याच्या मी खाली हे ठेवणार आहे बुक. तर बुकचं काय तर काम नाही, तर मी त्याच्या खाली हे ठेवणार आहे. आणि ही पण जागा होती, पण ही जागा माहीत नाही. हे बघू शकता किती म्हणजे हे. आणि अजून एक जागा आहे, पण तिथे शायद कपड्यांचं हे बघू शकता. ही गाईज आहे, म्हणजे मी त्या पहिल्या जागेवरती करणार आहे. चला गाईज, आपण करूयात सगळं सामग्री. तर पहिलं मी तर कार्डबोर्ड लावून घेतो. तर गाईज मी पहिलं हे लावतो कार्डबोर्ड. बघू शकता, शायद असा लावू असा लावू. तर असा लावला तर इथे होईल, आणि जर असा लावला जर असा लावला तर तो इथे बनेल. तर मला असं वाटतं इथे असं लावू, इथे स्पेस पण आहे. आणि अजून एक लावू, मग त्याच्या खाली पुस्तकं ठेवू. थोडं बघू शकता असं लावायचं आपण. असं एक हा स्पॉट बनेल आणि माझं वजन झेल पाहतो, पण थोडं याच्या खाली बुक्स ठेवलं तर होऊन जाईल का. चला काय पटकन करून घेऊ. याच्या खाली बुक ठेवतो आणि मग मी येतो. बेलुकता असं इथे स्पेस झाला आहे, आणि मध्ये आपलं चादर वगैरे टाकतो. ही एवढा असा स्पेस आहे, आणि एवढं उपरचं भाग असं हे आहे. गाईज आता आपण चादर वगैरे टाकू आणि मग तुम्हाला मिळू. 1 सेकंड. तर गाईज मी असं हे बघा, हे इकडचं काढून इकडे केलं कारण की ते हे नव्हतं होत. तर मी आता हे जरा उलटं लावलं. हे असं झालं आणि वगैरे चादर टाकली. यार पडत आहे असं इथे लावलं आहे, चादर टाकली आहे मी. तरी पण एक सेफ्टीसाठी इथं हे ठेवतो, म्हणजे तो पडणार नाही. आता असं ठेवलं तरी काय पडणार नाही. बघू शकता आपल्याला डेकोरेशनसाठी काय काय सामान लागतं ते तर मला पाहिजे एक हँड ग्रिपर. तर मी हँड ग्रिपर एक यूज करतो आहे. बघू शकता मी हँड ग्रिपर ठेवला. अजून मला पाहिजे ड्रॉईंगसाठी. तर ड्रॉईंगसाठी मी एक पेन्सिल घेतली डार्कवाली, एक बुक घेतली. लाईटिंगची काही गरजच नाही कारण की एवढी लाईट पडली आहे. तरी भाई मोठे यूट्यूबर्स लाईटिंग काय माहीत लाईटिंग कशाला गरज. तर मी अजून डेकोरेशनसाठी हे धनुष्यबाण घेतो. धनुष्यबाण
बघू शकता असे धनुष्यबाण आहेत, ते घेतोय मी. एक तर लावलाच नाही, एक लावू दे मग. हे काही धनुष्यबाण पण झालेलं आहे, त्याला पण इथे आपण डेकोरेशनला ठेवू. तर मी धनुष्यबाणाला टेपने हे करणार आहे. तर पहिला आपण टेप घेऊन येऊ. चला. टेप कुठे गेली? ही मला टेप मिळाली आहे. आता थोडं कैची आणि हे टेप वगैरे बघू शकता. ही आता टेप आहे, तरी पण ठेवलेली. पण मी लास्टला ही सगळं करणार, तर म्हणून पहिलंच नाही मी डेकोरेशन. पहिलं तर मी डेकोरेशन करून टाकेन पूर्ण. तर पहिला तर मी धनुष्यबाण इथे एक टेप लावायची, इथे एक टेप लावायची. आपलं काम फटाफट होऊन जाईल. कॅमेरा सेट करायचा. बघू शकता ही टेप त्याच्यात आपल्याला बस थोडंसं खाणं पिण्याचं चीज आहे तर नाही आणायचं आहे. पहिले आपण टेप घेऊ. ही घेतली टेप, हे कापलं, बघू शकता कापलं हो. आणि हे इथे असं अटॅच केलं आणि परत एकदा थोडंसं 1 मिनिट काढतो. असं धनुष्यबाण इथे अटॅच केलं, हे इथे अटॅच झालं. आता हे ऑलरेडी काम झालेलं आहे गाईस. तर आता धनुष्यबाणाचं तर काम झालं आहे. आता दुसरं एक राहिलं आहे, ते पण आपण करून घेऊ. म्हणजे
आपल्याला काय टॉयज पाहिजे, तर मी तर पहिला हँड ग्रिपर घेतो. बघू शकता हे घेतो. मी याला असं अटॅच केलं. बघू शकता तुम्ही माझं डेकोरेशन. हे असं कसं तरी आहे. चांगलं वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करा. तर बघू शकता हे असं काहीतरी आहे. पाठी एकदमच पसारा वाटत असेल तर तो पसारा नाही, माझंच सगळं सामान आहे, वायरिंगचं आहे. हां, अजून हे एक मशीन घेतो, इलेक्ट्रिक मशीन. ही अशी वाली बबलवाली मशीन नाही घेते. एक हँड ग्रिपर घेतो. बघू शकता आता याचं लुक. आणि एक फोन स्क्रोल करायला माझा फोन घेतो. हा पण ठेवला. आता एवढं स्पेस खूप आहे, तर आम्हाला असं वाटतंय तर अजून एक कार्डबोर्ड असता तर मी इथे पण लावला असता. तर बघू शकता कसं वाटतंय मला. तुम्ही बोला. आता मी किती वाजले बघू शकता काय. एवढे वाजलेत, मी 4 वाजेपर्यंत म्हणजे तिथेच राहणार आहे. तर इथे पिशवीचा कोणताही आवाज नाही आहे. तर ते गेल्या वर्षी मी बनवलेलं, तर मम्मीने मला सगळं बोललेलं. तर आता आपण जाऊयात आणि डायरेक्ट 4 वाजता निघूयात. बघू शकता गाईस. आता आपण एडिटिंग करू थोडी आणि मग थोडा अरे हा पण बॉल तुम्हाला दाखवायचाच राहिला. हा सिंथेटिक बॉल आहे. मी 100 रुपयाचा घेतला. मी पण हा इथे ठेवणार. आणि एक ड्रॉइंगची बुक, ज्याच्यात मी थोडी प्रॅक्टिस करतो ड्रॉइंगची. आणि एवढंच. तर मी ड्रॉइंगची बुक पण ठेवली. आता माझा एक रेडी झाला आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता. तर गाईज हा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.